मगाशी थांबा तुम्ही थोडंसं की मगाशी तुम्ही सांगत होता की बुधगाव मधला प्रसंग हा आणि तो जो चंद्रू नाचा होता त्याला राणीने नेलं आणि त्यानंतर उमा बाबाजीला दोघांना कळल्यानंतर ते मुलांना सोडवण्यासाठी गेले आणि राजाला विनंती केली आणि त्यांनी तमाशा उभा करा असं तयारी करायला सांगितलं. मग काय झालं पुढं एक रात्र तमाशा करू दे पोरासनी पुन्हा तुरुंगात घाला नाही तर पोरासनी फाशी द्या असं बाबाजी म्हटलं. ठीक आहे म्हणले काढा बाहेर म्हणले तुरुंगातनं. मग त्या दोघांनी बाहेर काढलं तुरुंगातनं तमाशाची तयारी केली सगळी. पण चंद्रू नाचा राणीजवळ मग ती चंद्रू नाचा म्हणून तो कळलाच नाही कोणाला. मग राणी म्हणली तू कशाला जातेस आता बस इथं. नाही मी गेल्याशिवाय तिथं काही चालायचं नाही म्हणली. मग राणी त्या चंद्रू नाचाचा हात धरून खाली आली आणि तमाशा सोडलं. मग तिथं सवाल जवाब तमाशाला सुरू गणगवळण झाली थोडीशी रंगबाजी झाली. आणि आता वग लावायचा तर बाबाजीनं पहिलंच सांगितलं होतं लक्ष्मीचा वग लावा आणि तेवढा वग करा मग काय होतं ते बघू पुढे. मग लक्ष्मी रंगबाजी झाल्यानंतर लक्ष्मीचा वग लागणार. आता लक्ष्मीचा वग लागणार त्यावेळेला वगाची कडी असते पहिली मग त्यावेळची त्यांची कडी. राजाचे व नोकर 360 जागोजागी पोलीस शिपायाची गेट कचिर व भरली अशी घनदाट. आनंद राजाला नोकर चाकर सेवा त्याची करी 14 अब्दगिरी उरची बाजूला. हा बापू एक मिनिट ही लक्ष्मी वग खूप गाजलेला आणि त्याच्यात लक्ष्मी अवदसा आणि त्यांच्यातलं ते खूप एक काल्पनिक स्वरूपाचा तो वग होता आणि खूप सुंदर. मग ती कडी गायली आणि तुम्ही आता सांगितलं की ते उमा बाबाजी आले आणि त्या राजाच्या मनातली जी शंका त्यांच्याविषयी गैरसमज झाला तो काढायचा होता. हा कसाच काय काढला मग ती लेक्चर देऊन ही कडी त्यांनी टाकली वगाची. वग सुरू झाला. वग सुरू झाल्याबरोबर निम्म्यात वग गेला तोपर्यंत राणीनं त्या चंद्रू नाचाचा हात सोडला आणि सरळ जाऊन राजाजवळ बसली. जाऊन ती राजाजवळ बसलेली राजाला बी माहित नाही. मग झाला शेवट तमाशाचा झाला आणि त्या राजाला अगदी म्हणजे खुश झाला तो समाधान वाटलं. इकडे बघितलं तर राणी तुमच्याजवळ आली आहे म्हणली. आता माझी पोरं नाही म्हणले तुमचा सत्कार वगैरे केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही थांबा. मग उमाजीला फेटा बाबाजीला फेटा चिमाजीला फेटा त्या चौघांनी फेट बांधलं आणि चंद्रू नाचाला राणीची साडी दुसरी आणून राजाने दिली की तुला घे. म्हणजे चंद्रू नाचा तिथं गडिया ही कुणालाच कळलं नाही. आता त्यावेळेला मी एक तिथं आम्ही बी करत होतो. आता बटाव केला मी बटाव कधी कधी झालो सुगंधा झाला कधी कधी पुन्हा रुसवा करत होतो लक्ष्मी करत होतो. मग ह्या लक्ष्मीच्या वगात एक प्रसंग आहे. एक मिनिट बापू की तुम्ही खूप सुंदर सांगितलं की बुधगावच्या रुसवा वग बघितल्यामुळं राणी राजापासून बाजूला गेल्यामुळं राजाचा गैरसमज झाला आणि त्या 2 शाहिरांना तरुण शाहिरांना तुरुंगामध्ये टाकलं बंदीखान्यात टाकलं आणि त्यानंतर उमाबाबाजी येऊन त्यांनी लक्ष्मी वग लावला की ज्यामुळं राणी गेलेली परत आली तिथं. म्हणजे त्या आपल्या ताब्यातनं राणी जणू काही गेली ताकद आणि परत त्या वाघाची ताकद की राणी परत आली असा प्रसंग आहे ना तो. यामुळे झालं ना बाकी काही गैरसमज झाला नव्हता. काय गैरसमज फक्त राणी आपल्यापासून ताब्यातनं गेल्याच भात झाला राजा आणि त्यामुळे त्याने तुरुंगात त्यांना टाकलं. हा बरं. मग हा लक्ष्मी वग यात एक असा प्रसंग आहे त्यात मी आधुनिक पद्धतीचं एक गीत गाठलंय म्हणजे आम्ही करताना तुम्ही आणलंय. आता ते झेल त्या वगाला सगळ्या झेल आहेत भरपूर आणि झेलवरच सगळा वग आहे. आपण त्या वगाविषयी लक्ष्मी वगाविषयी बोलणार आहे भरपूर त्या सगळ्या चक्री म्हणणार आहे. पण तुम्ही जेव्हा वग करत होता तेव्हा तुम्ही काहीतरी त्यात टाकलं नवीन काहीतरी रचना केली टाकलं. ती तुम्हाला सांगतो नवरा दारूला असतोय आणि तिची बायको तुळशी वृंदावनाला ओवाळायला जाते आणि ओवाळत म्हणते पती हा परमेश्वर जाणणाऱ्या स्त्रीचं खरं दैवत पती. ज्या स्त्रीनं पतीची सेवा अंतकरणापासून केली तिच्या घरी प्रत्यक्ष भगवंतानं पाणी वाहिलं. असा पतिव्रतेचा महिमा श्रेष्ठ असून सती सावित्रीनं पतीचा प्राण परमेश्वरापासून परत आणला. पतिव्रतेच्या महान पुण्यानं पापी नवऱ्याला सुद्धा परमेश्वराचं दर्शन घडतं. पतीसारखं धन संसारी असताना
सौभाग्यवतीला इतर धनाची काय गरज, त्यावरती तुळशीला वावळ गाणं म्हणते. पती विना जगी सारे सौख्य सुने, पती विना जगी सारे सौख्य सुने, पती असता संसारी काय होणे. अरे वा. पती असता संसारी काय होणे. जाऊ दे पैसा आणि सोने नाणे, पतीला दे माझ्या आयुष्याचे देणे. जाऊ दे पैसा आणि सोने नाणे, पतीला दे माझ्या आयुष्याचे देणे. नको धन 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 पती सेवेला गो मन, आणि काय मागू दान. नको भर जरी दे फाटकी वसने, नको भर जरी दे फाटकी वसने, पती असता संसारी काय होणे. दारू पतीने सोडली आता, हौस मनाची होईन माता. दारू पतीने सोडली आता, हौस मनाची होईन माता. मुलं दोन 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 नको आता ती नकोन, बास झाली देवा दोन. सुनेला माझ्या मी सांगेन उखाणे, सुनेला माझ्या मी सांगेन उखाणे, पती असता संसारी काय होणे. परमेश्वरा 2 मुलं दे, त्यात एक मला मुलगी पाहिजे. मुलगी दे देवा एक गुणवान, हौस न करू आम्ही तिचे कन्यादान. मुलगी दे देवा एक गुणवान, हौस न करू आम्ही तिचे कन्यादान. हुंडा घेतो कोण कोण, सांगू त्याला ज्ञान ज्ञान. हुंडा आहे काळ महान, घालवू पोरीला नेऊन आम्ही जोडीने. घालवू पोरीला नेऊन आम्ही जोडीने, पती असता संसारी काय होणे. हे राम हारी कवीची धाटी, वेळी मी झाले देवा पतीसाठी. शाही राम हारी कवीची धाटी, वेळी मी झाले देवा पतीसाठी. दारू घाण 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 घेते सार रक्तदान, संसार करण्यासाठी महान. बंधून सोडा असली घाण व्यसने, बंधून सोडा असली घाण व्यसने, पती असता संसारी काय होणे. अरे वा. शेपद आम्ही घालायचो त्यावेळी ती सुंदरी म्हणत होती, ती नाचणारी. हो. आमच्या अलीकडच्या काळात फार सुंदर तिचा बी आवाज, बोलायचं काम नाही. मग हे गाणं आम्ही वापरायचं. मग ते तुम्हाला ह्या लक्ष्मी या पौराणिक वाघामध्ये हे तुम्हाला घालावंसं का वाटलं? घालावंसं असं वाटलं की आपल्याकडून समाजाचं प्रबोधन काहीतरी व्हावं. प्रबोधन हे माझ्या शरीरात, माझ्या कलेत 12% प्रबोधन आणि 4% तमाशा होता. अरे वा. त्यासाठी प्रबोधन जेवढं असेल तेवढं प्रबोधन करायचं. मराठी तमाशा परंपरेमध्ये लोकप्रबोधन हे गरजेची गोष्ट खरं आहे, पण बापू तुम्ही अलीकडच्या काळामध्ये लोकप्रबोधनावर जास्त भर दिला मनोरंजनापेक्षा. आणि त्यातून मनोरंजन तर होणारच, काही प्रश्न नाही, पण अवास्तव काल्पनिक गोष्टी तुम्ही फारशा आणल्या नाहीत. जे वास्तव आहे ते जे वास्तव आहे ते आणण्याचा प्रयत्न तमाशात तुम्ही केला. आणि हे तुमच्या शाहिरी परंपरेचं खरं वैशिष्ट्य आहे. कारण तुम्ही स्वतः कवी आहे, तुम्ही स्वतः रचनाकार आहे, आणि त्या रचनेतून तुम्ही लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त सामाजिक प्रबोधन गेलं पाहिजे ही भूमिका तुम्ही घेतलेली दिसते. महत्वाचा मुद्दा. आता हे ज्ञान मला कुणी दिलं, समाज प्रबोधनाचं काम. उद्योगपती दत्तू खाडे, त्यांनी 2-3 वेळा तमाशा बघितला आणि मला म्हटले, अरे राम, ते मला शायर कधी म्हटले नाही, राम नुसता तमाशा केला, बायका नाचल्या, ते वग लावला, हे झालं ते झालं, पण आपल्याकडून समाजानं काहीतरी घेतलं पाहिजे की, असं काही तमाशात तुला करता येईल. सुरेश भाऊ, पालकमंत्री सुरेश भाऊ यांचे बंधू थोरले. मग होय म्हणलं अण्णा. मग सरपंच म्हणून त्यांची निवड झाली आणि मी कोल्हापूरलाच. मग ह्या पुढाऱ्याने लावून दिलं तमाशा बघायला. ज्या वर्षी सरपंच झाले त्याच वर्षी, तर ह्या गेलेल्या पुढाऱ्याने तमाशा मिळाला नाही. मग रात्री 12च्या दरम्यान दत्तू अण्णांनी फोन केला मला,
राम म्हणले आपली यात्रा अशी अशी जाते, ती पहिली यात्रा नाही, अशी जात्या, त्याला विलाज नाही, तमाशा नाही मिळाला. अण्णा काळजी करायची नाही, पहाटे 5ला तमाशा तिथं हजर होईल माझा. मी तिथे 1 तासाची विनंती करीन वाखऱ्यात. माझा तमाशा त्या रात्री वाखऱ्याला होता, कोल्हापूर जिल्ह्यात. आणि त्या पुढाऱ्यांना भेटून सांगितलं 1 तास मला अगोदर सोडावं लागतंय म्हणलं. माझ्या आईचा अशा तब्येत बिघडल्या, जगल किंवा न जगल हे तमाशगराला लबाड बोलायला लागतंय. ज्यानं बोलवले त्यानं बोलवले म्हणल्यावर गावकरी चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललं तर काय, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललं की ते अति खरं आहे. खरं आहे असं ते. मग ते म्हणजे काय हरकत नाही, अशी तुमची अवस्था आहे, तुम्ही जावा म्हणजे 4ला तुम्हाला सोडतो. मग 4ला जी गाडी भरून सोडली ती इथं तमाशाच्या जागेला 5:30ला गाडी आणली. ती पोरं कामाला लावलेली म्हणलं सामान घ्यावर. तर पालखी फिरून आली. पालखी फिरून आल्यावर आता सरपंच अण्णा झाले. अण्णा म्हणलं नारळ तुम्ही फोडायचा, मला 5 पैसे तमाशातून नको, मी तमाशा करणार आहे तुमच्यासाठी आणि माझ्या गावासाठी. सकाळी दिवस 8 वाजला. 8 वाजता. आणि दुसरं मान्यवर मोठा आहे म्हणजे असं कसं करतोय तू. मी सरपंच जरी झालो असलो तर आबांची माणसं आहे ती मोठी. नाही माझी इच्छा आहे तुम्ही नारळ फोडायची. मग सगळं तयार झालं, नारळ नेऊन पुढे ठेवला आणि अण्णासनी बोलवायला गेलो. अण्णा खालनं असं करायला नको 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 धरलं दंडाला ओढून आणलं स्टेजवर. मग म्हणले स्टेजवर तिथं नारळ फोडत नाही म्हणले, हे तर तुमच्या ग्रुपमध्ये फोडतो. म्हणजे मागं पिठी डोलक्या लागते का तिथं अण्णा नारळ फोडला आणि तमाशा चालू झाला. मग त्यावेळेला मला अण्णाने सांगितलं समाज प्रबोधनाकडे थोडा वळ बाबा. म्हणजे तुझं त्यामुळे ते आता म्हटलेलं पद तुम्ही त्यावेळेला म्हटलं, त्यावेळेला तयार करून म्हटलं ते त्या तयार करूनच. खूप बापू तुम्ही खूप सुंदर सांगताय. मराठी तमाशा परंपरेमध्ये तुमचं योगदान खूप मोठं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही लक्ष्मी नावाच्या वगामध्ये, आधुनिक लक्ष्मी नावाच्या वगात जो वग बाबाजी साठेंचाच आहे की जो आम्ही समजत होतो की तात्या सावळजकरांचा तो वग आहे, पण प्रत्यक्षरित्या तो बाबाजी साठे यांचा वग आहे. आणि त्या वगामध्ये तुम्ही रचना केल्या, सांगितल्या आणि गावासाठी खूप चांगलं तुम्ही केलं. दत्तू अण्णांनी तुम्हाला सहकार्य केलं. यानंतर पुढचं आणि तुमच्याशी आपण संवाद साधायचा आहे. ठीक.